नमस्कार, मी दिनेश वल्लेपवाड. मी आज आर्थिक विषयावर बोलणार नाही. जीवनामध्ये कोणते 10 रूल आपण फॉलो करायला पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला रूल आहे, नेहमी माणसाने सत्य बोलत राहावे. म्हणतात ना, सत्याचा विजय होतो. सत्याचा पराजय कधी होत नसतो. जेव्हा आपण खोटं बोलतो, त्या खोटं बोलण्याची फसवणूक केल्याची आपल्याला सजा मिळते, परंतु खरं बोलल्यानंतर आपल्याला कधी अपयश येत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. वेळेला महत्त्व देणे जीवनामध्ये, कारण प्रत्येकाला 24 तास आहे. प्रीतम सर आपल्याला सांगतात की टाटा, बिर्ला, अंबानी कोणी असो, सर्वांना 24 तास आहे. कोणती गोष्ट वेळेवर केली तर आपण कधीही मागे राहत नाही. त्यामुळे सर्व काम वेळेवर केलं तर आपल्याला यश नक्की मिळणार. तिसरं जो आहे ते जबाबदारी स्वीकारावी. माणसाने जीवन जगत असताना जबाबदारीने वागलं पाहिजे. कोणत्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. चुकाची जबाबदारी जर घेतली तर त्यातून नक्कीच आपल्याला शिकायला मिळते. दुसऱ्याला दोष देण्याऐवजी आपला काय दोष आहे हे आपण बघायला पाहिजे. इतरांचा नेहमी आदर करायला पाहिजे. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे. आयुष्यात किती आव्हान आले तरी त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक पाहिजे. चूक म्हणजे अपयश नव्हे, तर त्यातून शिकण्याची संधी आपण मिळवली पाहिजे. नेहमी आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी माणसाने व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रीतम सर नेहमी सांगतात की माणूस हा नेहमी शिकत असला पाहिजे, नेहमी लर्नर असला पाहिजे. लर्निंग गिव्ह अर्निंग. म्हणून माणसाने नेहमी जीवनामध्ये काही ना काही शिकत असले पाहिजे, स्वतःला अपडेट केलं पाहिजे. जिथे ज्ञान आहे तिथे प्रगती आहे. त्यामुळे ज्ञान हे फार महत्त्वाचं आहे. संयम आणि सहनशीलता. माणूस जीवनामध्ये जीवन जगत असताना संयम फार महत्त्वाचा असतो. आजकाल कोणीही तात्काळ अभी का अभी अशी वृत्ती घेऊन मार्केटमध्ये म्हणा, कोणत्या गोष्टीमध्ये माणूस शिरत असतो, परंतु तात्काळ रिझल्ट कधीच मिळत नसते. त्यामुळे आपल्याला थोडं सबर का फल मिठा होत आहे. त्यामुळे संयम आणि सहनशीलता ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं महत्त्व आणि 10वा मुद्दा जो आहे तो म्हणजे सातत्य. हे सर्व करत असताना कोणतेही क्षेत्र असतो त्यामध्ये